बातमी आहे कोल्हापुरातली। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं आता धोक्याची पातळी गाठलेली बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 43 फुटांपर्यंत पोहोचली आहे आणि जिल्ह्यामधले 81 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग हा वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला आहे। सांगली जिल्हा हा जवळपास महापुराच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा पोहोचलेला आहे, कारण पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता जवळपास धोका पातळीकडे पंचगंगा पोहोचली असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे। पंचगंगा नदीची ही आपण दृश्य बघतोय, पाण्याचा विसर्ग किती वेगाने होतोय हे देखील आपण बघू शकतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर राधानगरी धरण हे जवळपास 98% भरले आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजे हे उघडू शकतात आणि त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये त्याचा जो विसर्ग आहे तो होऊ शकतो। इकडे माझ्या जर डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर शिवाजी पूल हा पूर्णपणे वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने बंद केलेला आहे आणि हा मार्ग कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणारा हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवलेला आहे। कारण ज्यावेळी पंचगंगा नदी ही धोक्याची पातळी गाठते, धोक्याची पातळी ओलांडते, त्यावेळी या मार्गावर ठिकठिकाणी पाणी आहे ते येत असतं आणि म्हणूनच कुठलीही दुर्घटना होऊ नये। कारण आपण 2019 2021 या दोन्ही वर्षी आपण बघितलेलं आहे की अनेक ठिकाणी वाहनं आहेत ती अडकून बसली होती, नागरिकांना तिथून काढताना प्रशासनाची दमछाक झाली होती। त्यामुळे आताच या ठिकाणी प्रशासनाने रस्ता आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे। धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नका अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। कॅमेरामन निलेश चव्हाळसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।